नमस्कार, भाग्यस लाईफस्टाईलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण रेसिपी बघतोय ते म्हणजे उडीद डाळ तिचं घुटं। तर बघा, इथं मी उडीद डाळ घेतली। ही घरची उडीद डाळ आहे, म्हणजे काळ्या पाठीची उडीद डाळ म्हणू शकतो। तिला सालीला खूप महत्त्व आहे बरं का, आणि अजिबात त्याची साल पूर्ण काढायची नाही। त्यानंतर हरभरा डाळ घेतली। हरभरा डाळ सुद्धा आमची घरचीच आहे। बघा प्रमाण बघा किती घेतलेले आहे। समजा मी अर्धी वाटी उडीद डाळ घेतली असेल तर त्याच्या अगदी हाफ किंवा त्याच्यापेक्षा पण कमी आपल्याला हरभरा डाळ घ्यायची। बघा असं जेवढी चोळून निघेल तेवढी चोळून घ्यायची आहे। त्याचं साल काढायचं आहे, जास्त साल काढायचं नाही। जेवढं एक्स्ट्रा साल आपल्याला वाटतंय तेवढंच फक्त पाखडून ती डाळ निवडून व्यवस्थित घ्यायची। त्यानंतर हरभरा डाळ पण सेम तसंच। त्यानंतर बघा काय काय मी साहित्य घेतलं आहे। तर सगळ्यात आधी आपण घेतल्यात त्या म्हणजे 2 प्रकारच्या डाळी। का तर उडीद डाळ ही चिकट असते मित्रांनो, ती शिजल्यानंतर डाळ गुळगुळीत किंवा चिकट लागते, म्हणून थोडीशी हरभरा डाळात मिक्स करायची। हरभऱ्याची त्याच्यानंतर घेतल्यात त्या म्हणजे खोबऱ्याचे तुकडे। त्याच्यानंतर घेतल्या म्हणजे लसूण पाकळ्या एक 7-8, त्यानंतर 2 पूर्ण मिरच्या, आणि त्यानंतर एक छोटीशी लहान 2 हिरव्या मिरच्या आणि एक छोटी हिरवी मिरची म्हणजे 3 हिरव्या मिरच्या। त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर, त्यानंतर हळद आणि मीठ। तर बघा इथं दोन्ही डाळी मी एकत्र केल्यात, व्यवस्थित 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। कुकरच्या भांड्यात घ्यायचेत आपल्याला, ही डाळ शिजवून घ्यायची। त्यासाठी काय केलं आहे, गॅस पेटवून घेतला, गॅसवरती कुकर गरम करून घेतला आहे। कुकरमध्ये घातलेलं आहे पाणी, जवळजवळ 1 ग्लास पाणी घातलं आहे। त्याच्यानंतर घेतलं आहे म्हणजे ते डाळी आपण त्या धुवून घेतल्या होत्या त्या कुकरमध्ये अंदाजे डब्यामध्ये पाणी तुम्ही घालायचं आहे, म्हणजे डाळी भिजतील आणि त्याच्यात किंचितची एक पेर वरती पाणी येईल एवढं पाणी घालायचं। त्यानंतर बघा अजून एक डबा होता कुकरचा, त्याच्यामध्ये मी भात लावून घेतला आहे। आणायचे म्हणजे गॅस वाचवण्यासाठी मी ह्या दोन्ही स्टेप एकत्रच करते आहे, म्हणजे सेपरेट भात न करता कुकरमध्येच डिरेक्टली भात लावते आहे। त्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मीडियम आचेवरती गॅस ठेवून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करायच्या आहेत। मैत्रिणींनो, शिट्ट्या व्यवस्थित करा, चांगल्या शिट्ट्या करा, कारण ज्याच्यामुळे डाळ व्यवस्थित शिजली जाते। तोपर्यंत आपण हिरवं वाटण करून घेऊ। हिरव्या वाटणामध्ये घेतले आहे जिरं, त्यानंतर लसणाच्या एक 7 ते 8 पाकळ्या, त्यानंतर खोबऱ्याचे तुकडे, त्याच्यानंतर 3 हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर भरपूर घाला मैत्रिणींनो। कोथिंबीरमुळे कलर पण घुट्याला खूप छान येतो आणि चव पण खूप छान लागते। बघा मस्तपैकी बारीक वाटण झालेलं आहे, ही मस्त छान वाटण झालेलं आहे। त्यानंतर बघा मला इथे 4 ते 5 कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्यात। कुकरची पूर्ण थंड होऊन दिला। नंतर बघा भात माझा रेडी झालेला आहे, भात मी झाकून ठेवते। त्याच्यानंतर आपण बघूया डाळ शिजली का। करेक्ट, डाळ अगदी व्यवस्थित शिजली। मी 4 शिट्ट्या मोठ्या मध्यम आचेवरती केल्यात आणि 1-2 मिनटं बारीक मंद आचेवरती गॅस ठेवून नंतर गॅस बंद करून शिट्ट्या करून घेतल्यात। डाळी व्यवस्थित हटायच्यात, तुम्ही भाजीच्या पळीने हटवू शकता किंवा रवी असेल तर रवीने ते व्यवस्थित हटून घ्या। त्याच्यानंतर बघा इथं व्यवस्थित डाळी एकत्र शिजवून घेतलेल्या आहेत, त्या मिक्स करून हटून घेतल्यात। त्यानंतर गॅसवरती कढई गरम करून घेतली, फोडणीसाठी पुन्हा जिरं घातलं। तुमच्याकडं जर मोहरी अवेलेबल असेल तर मोहरी नक्की घाला मैत्रिणींनो, मोहरीने खूप छान चव लागते। नंतर कढीपत्ता घातला, कढीपत्ता चांगला परतल्यानंतर आपण जे हिरवं वाटण काढलं होतं म्हणजे खोबरं, कोथिंबीर, जिरं, लसूण आणि मिरच्या, त्याचं वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं। हिरव्या मिरचीचं असल्यामुळं काही मिरच्या तिखट असतात, त्याचा पूर्ण तिखटपणा कमी करून घ्यायचा। व्यवस्थित हिरवी मिरची पचवून घ्यायची म्हणजे जेणेकरून ती बाधत नाही। त्यानंतर हळद घातली, हळद एक अर्धा चमचा अंदाजे किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी कमी हळद घातली। व्यवस्थित हे मिश्रण झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे मीठ तुमच्यानुसार बघा की किती तुम्ही भाजी क्वांटिटी करणार आहे। मी अंदाजे छोटा चमचा असल्यामुळे प्लास्टिकचा 1.5 चमचा इथं मी मीठ घातलेलं होतं। आता मीठ, हळद आणि हिरवं वाटण एकत्रित केल्यानंतर ज्या मिश्र डाळी आपण शिजवून घेतल्यात त्याच्यामध्ये उडीद डाळ आणि हरभरा डाळ जी शिजवून घेतली होती, वाटून आपण म्हणजे मी हटून घेतली होती, ती व्यवस्थित त्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित बघा वाटण मिक्स झाल्यानंतर ते असं फदफदू लागतं। त्याच्यानंतर गॅस बारीक करायचा आणि जे आपण मगाशी डाळी शिजवून घेतलेलं जे कुकरचं भांडं होतं त्याच्यामध्ये डाळी कडेला लागल्या होत्या, त्यामुळे ते पाणी घेऊन मी व्यवस्थित ते भांडं धुवून त्यामध्ये ओतलेलं आहे। आता क्वांटिटी तुमच्यानुसार तुम्ही करू शकता। इथं मी 2 जणांसाठी भाजी केलेली आहे, म्हणजे जी भातावरती आणि आपल्याला भाकरीवरती खाता येईल असं। अंदाजे मी एक 3-3.5 वाट्या भाजी केलेली आहे। व्यवस्थित पाणी आणि ते पूर्ण आपण ज्या डाळी शिजवून घेतलं तर मिक्स झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि दणकून उकळी काढायची आहे। बघा हळूहळू भाजीला उकळी फुटलेली आहे। आता गॅस बारीक करायचा, झाकून आपल्याला 1-2 ते 3 मिनटं व्यवस्थित भाजीला उकळी काढून घ्यायची आहे।
बघा इथं आपलं भाजीला सुंदर उकळी फुटलेली आहे। आपली घुटं खाण्यासाठी आपली भाजी रेडी झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।